आणि बॅग सुद्धा द्यायची आहे साहेब आपण. जोरदार टाळ्या होते नानू सुतारसाठी. अप्रतिम खेळ पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. शशी भाऊंचा आवाज आम्ही ऐकणार आहोतच. एक तालुका क्रिकेटचं उत्कृष्ट समालोचन शशी भाऊंचं आपण ऐकत असतात. बऱ्याच दिवसानंतर हा योग आम्हाला आलाय. मी विनंती करेल शशी भाऊंना की आपण थोडंसं आम्हाला समालोचनामध्ये थोडंसं आपले समालोचन करून आम्हाला थोडंसं शिकवा. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. यापुढील आपण आवाज ऐकणार आहोत शशी भाऊंचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अमर स्पोर्ट्स कासने स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृतिचषक 2026 मध्ये या सकाळच्या सत्रामध्ये मी शशी म्हात्रे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिवा स्पोर्ट दिवा हा संघ चांगला चेंडू होता. सलाथाने खेळा अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि 2 धावा देखील चांगल्या पूर्ण केल्या. संदेश जर बघितला आपण चांगला फटका होता. अगदी मनगटी फटका बघायला होता. अगदी बॉलरच्या डोक्यावरून खेळला होता. सेफ जागेवर दिला होता. तिथं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 4. चांगली सुरुवात करताना दिवा स्पोर्ट दिवा. अतिशय मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल. अगदी दूर दूर जातो चेंडू. 6 धावांसाठी षटकार. सजलवला होता. काय फटका मारला होता किरणच्या बॅट मधून. बॅटच्या खाली चेंडू होता. अगदी बॅटला चेंडू घेतलाय आणि चेंडूवर जसा फटका बसला मोहर जणू लागली होती. 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावा झपाट्याने पुढे गेल्यात 10 वर. मधुकर राईट ओ द विकेटचा मारा करतोय. फुलटॉस चेंडू होता. बॅटवर आला नव्हता. मोठी एज घेतली. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. अगदी सुरेख आणि अप्रतिम झेल टिपलाय. वैयक्तिक गोलंदाजीवर गोलंदाज मधुकर याने झेल टिपलाय आणि पहिला मोठा फलंदाज बाद झालाय किरण. होती फलंदाजाला. पहिल्या षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं फुलटॉस चेंडू होता. बॅटवर चेंडू येणार पण एक चेंडूला एक उंची होती. बॅटच्या वरच्या काडीला लागला. चेंडू हवेत गेलाय आणि कोणतीही चुकी झाली. एक सेफ हँड मध्ये झेल टिपलाय गोलंदाज मधुकर यानं. मोठा फलंदाज बाद केला किरण. नवीन फलंदाज येतोय अनिल पाटील. उजव्या हाताचा हा फलंदाज आहे. नेहमी सलामीला येतोय. तो थोडासा मागे राहिला होता. 1 डाऊन साठी येतोय. पारुप्याचं षटक आहे. खूप महत्वपूर्ण षटक आणि आतापर्यंत 10 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय मधुकर यानं. अनिल स्ट्राईक वर. नॉन स्ट्राईक वर पुण्यनाथ. गोलंदाज तयार. राईट टर्म ओ द विकेट. पावलांचं अंतर बघितलं तर विकेट पासून 5 ते 6 पावलांचं अंतर. चांगला चेंडू होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू उशीर राहिला. बॅट लवकर फिरली. आता ब्लाइंड शॉट खेळताना मित्रांनो तुम्हाला चेंडूची गती आणि चेंडूची दिशा ओळखणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही डोळे झाकून फक्त स्वप्न बघू शकतात पण स्वप्न कधी खरे होत नाहीत. अतिशय चांगला चेंडू होता. कट केला चेंडूला. लेट कट खेळला होता. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे. अगदी पॉइंटवर क्षेत्ररक्षक होता. नक्की वेलकम सुनील म्हात्रे. आम्ही ज्यांना नेहमी डेव्हिड शेपूट बोलतो या ठिकाणी संदेश आलेले आहेत. सुनील म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट पंच आहेत आपल्या 40+ फॉर्मॅटचे. आता आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. वासिंचे सन्माननीय PI साहेब सचिनजे उंदलेकर साहेबांचं आपण सन्मान करणार आहोत. मी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांना सन्मानित करायचंय. आपल्या वार्षिक विभागामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखायचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं असे आदरणीय सचिनजी उंदलेकर साहेबांना सन्मानित करतील. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन रामदासजी शेळके साहेब मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष
धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि अमर स्पोर्ट्स कास्टने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत मॅरेथॉन रनर आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. संदीपजी पाटील साहेब म्हटलं तर कॉम्रेड फिनिशर आहेत. 90 किलोमीटरची रनिंग साऊथ आफ्रिका येथे मागील वर्षी त्यांनी पूर्ण केली. अशी आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. मॅरेथॉन रनर आहेत. 90 किलोमीटरची ही स्पर्धा ज्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन पूर्ण केली असे आमचे परममित्र, ह्या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, आदरणीय संदीपजी पाटील साहेब. वासिन गावची जरी असेल, या गावामधल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते असे आदरणीय संदीपजी पाटील साहेबांना आपण पाहू शकता सन्मानित करताना. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आदरणीय सन्माननीय API कादरी साहेबांना सन्मानित करतील. मी विनंती करेल नानाशेठ गुंडले आपण यापुढे आणि सन्मानित करा कादरी सरांना. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत. वासिन विभागामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्याचं काम आणि सर्वात मोठी जबाबदारी वासिन शहरावर शांतता कशी राखता येईल याचं काम कादरी सरांच्या माध्यमातून होतं. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्यासाठी अमर क्रीडा मंडळ कासनीतर्फे आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. म्हात्रे साहेबांना विनंती आहे, आपण थोडस अजून आपला आवाज आमच्या या स्पर्धेला द्या. थँक्यू सचिन. नक्की आवाज तुझा देखील चांगला आहे, समालोचन तुझे देखील मी ऐकलंय. तुला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. बघा, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि आतापर्यंत 2 फलंदाज देखील बाद झाले. पहिली जोडी सलामी जोडी होती ती आता मैदानाच्या बाहेर. पहिला किरण गेलाय, आता पुण्यनाथ गेलाय. आता नवीन फलंदाज आलाय रोशन भुईर आलाय. विनोद आलाय, विनोद म्हात्रे आणि अनिल पाटील ही जोडी मैदानात. स्ट्राईकवर विनोद, नॉन स्ट्राईकवर अनिल. गोलंदाज तयार, जागून खेळला होता. अगदी मैदानाला का सर चेंडू जातोय. लॉंगॉन क्षेत्ररक्षका 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बघूया काय होतंय. फलंदाज या ठिकाणी सेफ पोहोचलाय. 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी अल्पेश आपण बघू शकताय. चांगला फटका होता, बघितला आपण, ताकदीचा फटका होता. अगदी ग्राउंडेड झाला होता चेंडू. अगदी मैदानाला सर करीत चेंडू लॉंगॉन फुला गेला होता. हे बघा, कमिटीचा निर्णय, पंचांकडे कोणी कोणत्या प्रकारचे हे करू नका. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. चला आपण बघा, पंचांकडे कोणत्या प्रकारची दाद मागत असताना आपल्याजवळ तिसऱ्या पंचांची जर उपलब्धता असेल तर आपण तिसऱ्या पंचांकडे दाद मागूया मित्रांनो. पंचांकडे कोणत्या प्रकारचे आपण थोडीशी उलटबाजी ज्याला म्हटलं जातं ना तशा प्रकारचे करू नये. चांगला खेळ, आपण स्पोर्ट्स स्पिरिट दाखवायचं आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघूया फलंदाज बाद आहे की नाही, त्यासाठी आपण जातो हायकोर्टाकडे. हायकोर्टाचा या ठिकाणी निर्णय काय येतोय, पण 1 धाव नक्कीच फलकावर लागते. चांगला खेळ इताडे संघाकडून बघायला मिळतोय. बीबी स्पोर्ट्स इताडे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. बघा, तिसरे पंच कोण आहेत ना, आपण या लगेच आपल्या स्क्रीन समोर बसायचंय. लारा सर, या लगेचच आपण इकडे यायचंय. भाऊ पाटील, डिसिजन आपण लगेच त्या ठिकाणी कळवायचं आहे. फलंदाज बाद आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अनिल आपल्या क्रीज मध्ये पोहोचला नव्हता आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं त्या ठिकाणी आणि फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. तिसरा गडी बाद झाला. अनिल
धावा या ठिकाणी आपण जर स्कोर बोर्ड बघितल्या तर फक्त फलंदाजापासून दूर ठेवला होता, अगदी उजव्या ष्टीवर ठेवला होता आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पूर्ण बीट झालाय फलंदाज. बाकी काम यष्टरक्षक चोख बजावतोय. धावसंख्या स्थिर आहे 13. आता इथे कुठेतरी अंकुश बसलाय अल्पेश. ज्या प्रकारचा खेळ व्हायला हवा होता तशा प्रकारचा खेळ झाला नाहीये फलंदाजांचा. अंधाधुंदी फटका बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी होणार नाही आणि सहज सोपा झेल टिपला जातो लॉंग ऑफला आणि एक मोठा फलंदाज विनोद म्हात्रे हा बाद होतोय. काय गोलंदाजी केली गोलंदाज नवनाथनं. एक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली आहे. बघा पहिल्या षटकामध्ये जर बघितलं आपण धावा आल्या होत्या 11 आणि गडी बाद झाला होता किरण म्हात्रेच्या रूपाने 1. पण त्यानंतर नवनाथ पवारने काय जादुई गोलंदाजी केली आहे. 2 फलंदाज भले एक वैयक्तिक सफलता मिळवली, एक धावबाद झालाय, पण धावा खर्च केल्यात फक्त 2. अगदी बॅकफुटवर या ठिकाणी पाठवलंय दिवा स्पोर्ट दिवा संघाला. ज्या प्रकारचा खेळ व्हायला हवा होता दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून तशा प्रकारचा झाला नाहीये. बऱ्याच काळानंतर इताडे हा संघ दिवा स्पोर्ट दिवा संघासमोर खेळतोय म्हणजे या दोन्ही संघांचं हे पहिलं असा सामना असेल संदेश. पण जर कासनी संघाचा विचार केला ना संदेश पाटील, तर नेहमीच माझा हा संघ फेवरेट राहिलेला आहे. मी जेव्हा समालोचनाला बसलो ना, मी त्या संघाला नेहमीच ब्लॅक हॉर्स म्हटलं जातं. कारण कोणत्या क्षणी आपलं पारडं आपल्या बाजूने या ठिकाणी करतील याच्या त्या संघाला नेम नव्हता. अशा प्रकारचा खेळ त्यांच्याकडून नेहमी झालेला आहे. नवीन सुधीर आलाय बॅट्समन, सुधीर म्हात्रे. गोलंदाज कोण आहे? संजय किसकर. जलद गती गोलंदाज आहे बघा. विकेट पासून 15 ते 10 ते 15 पावलांचं अंतर आहे, खूप मोठा अंतर. चांगला चेंडू होता, अगदी सन्मान दिला होता, सरला त्याने खेळून काढलाय. एक धाव पुरके दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सुधीर देखील बाद. अपेक्षा आपण केली होती तसा प्रकारचा खेळ नक्की झाले नाहीये. पण एक चांगला उत्कृष्ट खेळ इताडे संघाकडून बघायला मिळतोय. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या मार्फत झाली, पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि तिसऱ्या षटकात फक्त 1 धाव खर्च करत एक फलंदाज देखील धावबाद झालेला आहे. नवीन फलंदाज अजित म्हात्रे नॉन स्ट्राइक एंडवर. गोलंदाज तयार. संजय स्वीपचा फटका बघायला या ठिकाणी प्रयत्न झाला होता. डाव्या ष्टीच्या बाहेर पंचाकडून वाईटचा इशारा. पहिली धाव अतिरिक्त मला वाटते मिळते या ठिकाणी. धावसंख्येत बदल होतोय, धावत आहेत 15. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अगदी 5च्या सरासरीने धावा आतापर्यंत आहेत. त्या दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही चालू आहे. संजय किसकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंधाधुंदी फटका बघायला मिळाला होता. बॅट आणि पॅटचा कोणत्या प्रकारचा या ठिकाणी बघायला संबंध आले नाही. पण धाव कशा प्रकारची आहे ते पंच इशारा करतायत आपल्या समोर. अहो पाटील बॅट बघा. किरण मात्र आऊट झाल्यानंतर जणू काही या ठिकाणी धावांना अंकुश लावलाय इताडे संघाने. ज्या प्रकारचा किरणच्या बॅटमधून एक षटकार आला होता त्यानंतर कोणताही मोठा फटका येणाऱ्या फलंदाजांकडून बघायला मिळाला नाहीये. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू बघा. चेंडू जशा प्रकारे पडला ना त्याच प्रकारे थोडासा ऑफसाईडला गेला होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. साबीट झालाय फलंदाज अजित म्हात्रे. धावसंख्या स्थिर आहे अजूनही 16.
तिसऱ्या षटकात अल्पेश फार खराब खेळ दिवा संघाकडून बघायला मिळत आहे. त्यामुळे अधिक इताडी संघाचा खेळ बघितल्यानंतर थोडासा हाय क्वालिटी क्रिकेट. ऑन साईडला खेळून काढले, एक धाव पूर्ण केले. अगदी चपलतेने दुसरी धावचा प्रयत्न करतायत का बघायचं आहे. दुसरी धावचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. बघा धावबाद आतापर्यंत किती फलंदाज झालेत, 3 फलंदाज धावबाद झालेत. अल्पेश म्हणजे खराब खेळ बघायला मिळालाय, पण एकेरी दोन धावबाद झालेत. पण चांगला आणि एक प्रकारचं जे प्रकार 4 झालंय ना एक संघ इताडे संघ, तशा प्रकारचा खेळ बघायला मिळतोय. अगदी अचूक थ्रो, अचूक फिल्डिंग अशा प्रकारचा खेळ बघायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, एक संधी दिली होती. कुठेतरी आपल्याला वाटलं होतं की लॉंग लेग किंवा फाईन लेग कडे चेंडू येईल, पण बॅट देखील तशीच फिरवली होती. पण बीट झालाय फलंदाज रोशन. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण चेंडूची गती आणि चेंडूची दिशा ओळखू शकला नाहीये रोशन. पण उत्कृष्ट गोलंदाजी करतो संजय. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत संजयच्या मार्फत झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि त्याला फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल. चेंडू दूर दूर जातोय. 6 धावांसाठी षटकार. नंतर कुठेतरी धावांना आकार आलाय. आता धावा 23 वर पोहोचलेत. अल्पेश एक निश्वास टाकला होता या षटकारानंतर साथीदारांनी त्यांच्या, की कुठेतरी धावांना आकार आलाय. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक ज्याला म्हणतात, की हाणामारीचं षटक. सचिन हाणामारीच्या षटकामध्ये नेहमी मोठे फटके खेळण्याची संधी असते या ठिकाणी फलंदाजांना. 23 धावा झाल्यात. 23 रन्स ऑन दी बोर्ड. इथे मात्र रोशनला आता सूत्रे हातात घ्यावी लागतील. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवून मोठे फटके खेळावे लागतील, कारण समोरील संघ तितक्या ताकदीचा संघ आहे. जरी या दोन्ही संघांमधील पहिला सामना असला, पण इथे एकमेकांचा खेळ त्यांनी बघितला नाहीये. पण ज्या प्रकारचा बॉडी लँग्वेज इताडी संघाची बघायला मिळते ना मित्रांनो, तसं पाहिलं तर एक उत्कृष्ट खेळ त्यांच्या जवळ देखील आहे. हे प्लॅटफॉर्म 40+ प्लॅटफॉर्म खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. एक संघटना होती, बघता बघता 2 झाल्या, 3 झाल्या, आता 4 देखील झालेल्या आहेत. म्हणजे झाड आता खूप मोठं झालंय. फांद्या फुलांनी भरलेलं हे प्लॅटफॉर्म 40+चं. गोलंदाज किशोर चांगला चेंडू तर कट केला ऑफसाईडला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात की बघण्यासारखं राहील. 1 धाव पूर्ण केले. तो चेंडू थोडा उशिरा येतोय. 2 धावा देखील पूर्ण केल्यात. 2 धावांनी धावसंख्या बदल होतो. धाव होतात 25. गोलंदाज तयार. किशोर क्षेत्ररक्षक खूप दूर दूर पसरलेला आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आहेत. फसवा चेंडू फेकला होता. अगदी स्लो राम चेंडू फेकला होता. चेंडू काही फलंदाज फसला देखील होता. अगदी पायांच्या खाली चेंडू पडला होता. 1 धाव देखील पूर्ण केली आहे. धावत आहेत 26. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके आले तर थोडंसं कमबॅक होईल. थोडंसं ज्याला म्हटलं जातं की आपण एक त्यांना हे देऊ, थोडीशी टक्कर देऊ शकेल, अशा प्रकारचा स्कोर जर 2 षटकं आली तर होऊ शकते. बघायचं आहे. शेवटचे 4 चेंडू. फलंदाज स्ट्राईकवर रोशन, नॉन स्ट्राईकवर अजित म्हात्रे. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळला. 1 धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबलिंग. 2 धावा पूर्ण करण्याची संधी आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. धावात बदल होतोय. 28 धाव होत आहेत. अतिशय संत आणि सावध खेळ दिवा संघाकडून बघायला मिळालाय. पण एक चांगली सुरुवात इताडी संघांच्या गोलंदाजामार्फत बघायला मिळाली. चांगला खेळ बघायला मिळालाय. आमचे मित्र संदेश पाटील यांचा आवाज, सचिन गोंधले यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतोय. यांनी चांगली क्लॅरिटी देखील बघायला मिळते. प्रिन्स मूवीज
आणि इथे चुकलाय आणि इथे मात्र अगदी फाईन लेगला झेल पकडला होतो आणि मोठा फलंदाज अँड मोक्याच्या क्षणी बाद होतोय रोशन भोईर. पकडलाय आणि त्यांना या ठिकाणी लगेचच रोख पारितोषिक या ठिकाणी घोषित केलेलं आहे. 511 रुपये आमचे भगवानदादा भोईर यांच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी हे बक्षीस देण्यात येणार आहे. अभिनंदन. इताडे संघाचे एक सर्व आहेत, चांगले खेळाडू आहेत, एक चांगली व्यक्ती देखील आहे. जितेश येतोय, जितेश म्हात्रे. चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. बघा बॅट केवळ हाताने फिरली जाते मित्रांनो. तुम्ही हाताने बॅट न फिरवता तुम्ही पूर्ण शरीराने बॅट फिरवली ना तर चेंडू बॅटला तुमच्या येईल. तुम्ही इथे जर बॅट फिरवायचे असेल तर चेंडूची गती आणि चेंडूचा टप्पा उलखाला हवाय. इथे तसं काही बघायला मिळालं नाहीये. निर्धाव चेंडू. षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. ऑन साइडला खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. 2 व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि या 2 धावनी धावसंख्येत बदल होतो. धाव होत आहेत 30. 4 षटकांच्या खेळानंतर नाणेफेक आल्यानंतर दिवा संघानं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जमा केल्या त्या 30 आणि 31 धाव्यांचं एक क्षुल्लक माफक आव्हान ठेवलंय ते बीबी स्पोर्ट्स इताडे संघासमोर. इताडे संघ हे किती षटकामध्ये आव्हान पूर्ण करताय किंवा 30 धावांचं जे टार्गेट आहे 31 धावांचं ते कशा प्रकारे डिफेंड करताय दिवा संघ हे आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी या मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत सचिन गोंधली. धन्यवाद सन्माननीय म्हात्रे साहेब, आपलं आवाज आपलं ह्या स्पर्धेला दिलात. आणि आपण आता सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आपण सन्माननीय शशिकांतजी म्हात्रे साहेबांना आपण नंदलाल म्हात्रे साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेल भगवानजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नंदलाल म्हात्रे साहेबांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे खंदे समर्थक आहेत, सल्लागार आहेत आणि विशेष म्हणजे या क्रिकेटवर ज्यांचं अतोनात प्रेम आहे. सामना कुठे असू दे तालुका क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते. आपल्या संघाचे पाठीराखे, भक्कम पाठीराखे. तसेच उद्योगपती आहेत दिवा स्पोर्ट दिवाचे, पण क्रिकेट बसणं कोणी वाचू शकले नाहीत. आणि धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच यानंतर आपण सन्मानित करणार आहोत एक दिव्यागावचा मोठा आवाज आणि खास करून मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, स्वतः पेशाने TDC बँकचे मॅनेजर सुद्धा आहेत नंदकुमार म्हात्रे साहेब, यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ शशिकांत म्हात्रे साहेब मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतात भगवानजी भोईर साहेब. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. दिवा स्पोर्टचे खंदे समर्थक आहेत, क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व. धन्यवाद. स्वतः क्रिकेटर आहेत. क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व यासाठीच कारण क्रिकेटवर ज्यांचं अपार प्रेम आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित त्यांच्या माध्यमातून आपल्याला बॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आदरणीय रामचंद्रजी भोई. मी विनंती करेल की कल्पेशजी शेळके साहेब आपल्या शुभ हस्ते रामचंद्र भोई साहेबांना सन्मानित करायचं आहे. ह्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून बॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे सुद्धा पुढील वर्षी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील 40+ क्रिकेटसाठी.
मायची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन कल्पेश शेळके सन्मानित करतात रामचंद्र भोई अर्थात बाला भोई यांना धन्यवाद. तर आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. मी संदेशजी यांना विनंती करेल आपण पुढील समालोचनाची जबाबदारी सांभाळायची आहे. धन्यवाद. सचिन गोंधळे यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये शशिकांत मात्रे एकच वादा शशीदादांची उपस्थिती आज या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते. अगदी दिवास्फोट दिवा संघाची एक चांगली स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये कव्हरेज दिला होता दादांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने रविवार म्हटलं की त्यांचा सुट्टीचा दिवस आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्यांची उपस्थिती देखील झालेली आहे. ॲज अ कॉमेंटर भिवंडीचे एक उत्कृष्ट समालोचक आहेत. मात्र क्रिकेट जास्त पाहायला मिळत नाही आणि खेळायला मिळत नाही आणि कॉमेंट्री करायला मिळत नाही. मात्र आज रविवार आहे. आज नक्कीच भरपूर दूरवर आपण आज भिवंडीच्या शेवटच्या गावामध्ये कासने गावामध्ये आहोत आणि कासने त्यांचा आवडता संघ आहे म्हणून त्यांनी समालोचक या स्पर्धेविषयी त्यांनी केला. धन्यवाद. आपला आवाज चांगला आवाज ऐकायला मिळाला प्रेक्षकांना. जास्त नाही आहे 31 धावा बनवायचेत आणि अमरस्पोर्ट कासने टीम संघाचे जेवढे खेळाडू गावामध्ये घरी गेले असतील सर्वांनी या, कारण की यानंतर लगेच तुम्हाला खेळायचं आहे, लक्षात घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बीबी स्पोर्ट इतारे टीम संघाची आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश गायकवाड सांगत आहे की कमालीची गोलंदाजी राहिली होती. सुरुवात 11 धावांची राहिली. त्यानंतर मधुकर वेलेकर यांनी 11 धावा खर्च केल्या. नवनाथ पवार यांनी 2 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतले. त्यानंतर संजय तिसकर आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून 10 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये किशोर वेलेकर यांची चांगली गोलंदाजी राहिली होती. 7 धावा आल्या होत्या, 1 विकेट घेतला होता. आता त्या प्रकारचीच गोलंदाजी इथे दिवास्फोट दिवा संघाला करावी लागेल. मॅच ऑन. 31 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर मधुकर वेळेकर आपण पाहतो आणि त्यांच्या सोबत खेळपट्टीवर पाहतो आपण चिंतामण. चला आपण गोलंदाज पाहतोय. प्रथमतः गोलंदाज आपण पाहतोय फ्रंटलाईन गोलंदाज दिवास्फोट दिवा टीम संघाचा रत्नाकर. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचा. पहिला चेंडू अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट इनसाइड आउटचा फटका आपण पाहतो आणि चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय चौकार. धन्यवाद डीजे. कमालीची सुरुवात पाहायला मिळते. अगदी 31 धावा बनवायचे आणि 31 धावांना उत्तर पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. दिवास्फोट दिवा संघाचे देखील काही खेळाडू उपस्थित नाहीयेत. मात्र जे काही आहे त्या खेळाडूमध्ये खेळायचं आहे. चौकारने इथे सुरुवात करताना मधुकर भेलेकर यांचं खातं ओपन होते टीमचं देखील. आजचा दिवस रविवाराचा वार आहे आणि आज सुट्टीचा दिवस. एकमेव ठिकाण कासनेगाव. एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. ओ मोठा फटका. आही चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. क्या बात आहे. आज सासूरवाडीला चांगलीच उत्तम सोय असेल. आज रविवार देखील आहे आणि मधुकर वेलेकर म्हटलं की या गावचे जावई आहेत. सुरुवात चांगली केली आहे. 10 का दम आलेला आहे पहिल्या 2 चेंडूवर. चांगला ड्राईव्ह शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल धाव आली आहे. एका धावाने स्ट्राईक देखील नोटीस झाली आहे. मात्र दुसरा धाव घेण्याचा मूड बनवला नाही अजूनही आतापर्यंत पाहतोय आपण, कारण की 2 धावा झाल्या असत्या. एकच धाव पूर्ण केली होती. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपण पाहतोय की रत्नाकर मात्रे यांना विकेट घ्यावा लागेल. आता येणारे 3 चेंडू इताली टीम संघाचे असतील तर 3 चेंडू दिवास्फोट का गोलंदाजी चांगली करू शकणार नाहीये. मात्र पुन्हा एकदा चेंडूमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना फलंदाज चिंतामण आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावर धावा 13 धावा.
मधुकर आणि चिंतामण चांगली सुरुवात करून देताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये बीबी स्पोर्ट इताडे टीम संघासाठी आपण पाहतोय. रत्नाकर मात्रे फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. शतरक्षक चेंडू मागे वेगाने, मिड विकेटचा शतरक्षक स्क्वेअर मध्ये पोहोचला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होत्या. थोडासा वाईट थ्रो आला होता. नाही, मी नेहमी म्हणत असतो जेव्हा तुम्हाला एखादी मोठी स्पर्धा खेळायची असतो तेव्हा तुमची उपस्थिती फार महत्वाची आहे. आज साखरपुरी देखील भरपूर आहेत. आमच्या गावामध्ये 3 आहेत. मला सकाळपासून सांगितलं जाऊ नको, मात्र माझ्यावर असलेला विश्वास भगवान दादांचा म्हणून मी आज इथे लवकरच आलो होतो. 9:15 वाजता दादा आलो होतो. फुलटा चेंडू आणि ते बीमर चेंडू आहे आणि त्याच्यावर आलेली ही एक धाव देखील पाहायला मिळते. 1+1 2 धावा. आता इथून येणारा चेंडू फ्री हिट असेल. आज खऱ्या अर्थाने सकाळपासून क्रिकेट खेळते कासने टीम. शशीदादा सकाळी वाशिम तालुक्यातील सर्व खेळाडू इथे खेळले. कासने स्पोर्ट टीम सकाळी वॉर्मअप मॅच होती, प्रेक्षणीय लढत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून कडक स्ट्रोक पाहायला मिळते. हाही चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. आता फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे बीबी स्पोर्ट इताडे टीम संघाचे खेळाडू जे डगाडमध्ये बसलेत ना खेळाडू कक्षामध्ये, त्यांना मैदानामध्ये येण्याची काही आवश्यकता पडणार नाहीये. ज्या प्रकारची सुरुवात करून दिली आहे मधुकर वेलेकर आणि चिंतामण यांच्या माध्यमातून अगदी 21 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. पुढच्या मॅचची थोडीशी चर्चा करताना भगवान भोईर आपल्या खेळाडूंसोबत, कारण की यानंतर या मॅचचा विजेता संघ असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ठाऊकच आहे अमर स्पोर्ट कासने ज्या संघाने 2021-2022 ची स्पर्धा जिंकली आहे. आणि दादांचं स्वप्न आहे की माझा बर्थडे कमिंग अप आणि त्या बर्थडेच्या निमित्ताने ही 3री ट्रॉफी लोडिंग अमर स्पोर्ट कासने संघाने करावी. आणि येणाऱ्या काळामध्ये डे नाईट स्पर्धा दादांच्या वाढदिवसानिमित्ताने नक्कीच काल थोडीशी चर्चा झाली आहे, मात्र कधीही दस्तक देऊ शकतात, कधीही स्पर्धा येऊ शकते तुमच्या भेटीला. नक्कीच वाढदिवस 50वा वाढदिवस आहे कमिंग अप 17 फेब्रुवारी पुढच्या महिन्यामध्ये. क्या बात आहे. जर तुम्ही ही फायनल जिंकली तर गोवा काय मग तुम्ही सांगाल तिकडे. विनोद मात्रे गोलंदाज आपण पाहतोय आपली तयारी करताना. आज भरपूर निराश केला दिवा स्पोर्ट दिवा टीम संघाने. षटकार पहिल्याच पॉवर प्ले मध्ये आला होता 3ऱ्या चेंडूवर. असं वाटत होतं की दिवा स्पोर्ट दिवा एक चांगला टोटल उभा करेल, मात्र कमालीची गोलंदाजी बीबी स्पोर्ट इतारे टीम संघाची पाहायला मिळाली. आणि आज रविवारी सुनील म्हात्रे सर देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. हुक करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू चालला लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईटचा इशारा येतोय. तर एक्स्ट्रा धाव मिळतीये. धाव संख्या धावफलकावर झालेली आहे ती 22 धावा. 9 धावांची आवश्यकता आहे. जाता जाता विकेट येतील का दिवा स्पोर्ट दिवा टीम संघाला, हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. एक काल गाजवलेला संघ आहे दिवा स्पोर्ट दिवा, आणि आता या संपूर्ण स्पर्धेमधील हा खराब चेंडू टाकला गोलंदाजाने. नो बॉल सिग्नल आलाय, त्याच्यावर धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यावर धाव देखील घेतली गेली आहे. चेंडू हातातून स्किड झाला होता, सुटला होता. नाही, आपण जेव्हा गली क्रिकेट खेळायचो तेव्हा एखादा हातातून चेंडू सुटला तर आपण डेड बॉल म्हणायचो. आता हा ओरमचं क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला धावा मिळतील. त्याच्यावर स्ट्रोक देखील खेळू शकले असते फलंदाज. फ्री चेंडूला आपण पाहतोय की गॅप मध्ये खेळलाय आणि अडवण्याचा मूड देखील नाहीये, कारण की आता धावा कमी राहिलेल्या आहेत. कारण टोटल धावा झालेल्या आहेत धावफलकावर 28 धावा 28. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये पुन्हा एकदा विनोद. मॅच फिनिक्स होत आहे का बघा आपण. प्रयत्न तेच आहेत आणि एक सिंगल धाव आली आहे आणि एकच धाव घेतली जाते. अमर स्पोर्ट कासने टीमचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या बाजूला एकत्र जमा व्हायचं आहे. कॅप्टनने आपली तयारी करायची आहे. गोलंदाज विनोद मात्रे
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कंट्रोल हुकचा फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव आली आहे, एकच धाव पूर्ण करता येईल. स्कोर इज लेवल, फक्त एक धाव दूर आहे. आणि आता स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय मधुकर वेलेकर, ज्यांच्या बॅटमधून धावा बनलेल्या आहेत. 20 धावा बनलेल्या आहेत. मोठा फटका येईल का, षटकाराने मॅच फिनिश होईल का, पाहूया आपण. आणि मोठा फटकाच खेळलाय, मात्र चेंडू हवेमध्ये. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय बीबी स्पोर्ट इताडे टीम संघाने. सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. संजय तिसकर, किशोर वेलेकर, मधुकर वेलेकर, नवनाथ पवार, चिंतामण, सर्वांचं अभिनंदन. हडलक टीम, दिवा स्पोर्ट दिवा, हडलक शशीदादा. मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगत आहेत, ज्यांच्या बॅट मधून धावा आल्या 21 आणि एक विकेट त्यांच्या नावी. नाव आहे मधुकर वेलेकर इज अ मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो, सर्वांच्या माहिती करता या स्पर्धेमध्ये जे गिफ्ट टेम्पर आहे शशीदादा, प्रथमतः अशी स्पर्धा पाहायला मिळते की तिथे 7 तब्बल पारितोषिक ठेवले आहेत मॅन ऑफ द मॅच. कमालीची स्पर्धा पाहतो आपण. आणि भगवान पाटील आपण देखील या, आपल्याला भगवान भोईर साहेबांच्या माध्यमातून जी रक्कम लावली होती ती आपल्याला दिली जाईल. रोख रक्कम 500 रुपये आपल्याला दिले जातील. संदेशजी, आता नुकतंच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय जयरामजी हलके साहेब, सनी